वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। वृक्षवल्ली आम्हा सोयरी ही उक्ती प्रत्यक्ष जीवनात आचरण करून हरित वसुंधरा अभियान हाती घेतलेले वृक्षमित्र यशस्वी उद्योजक मनीष भाऊ मालपाणी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं आणि विविध विधायक उपक्रमांनी साजरा झाला। महाराष्ट्र शासन उपविभाग संगमनेर, मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट संगमनेर यांच्या अर्थसहाय्यानं, त्याचबरोबर ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक आणि ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून दंडकारण्य अभियानाअंतर्गत हरित वसुंधरा अभियानाचे जनक वृक्षमित्र मनीष भाऊ मालपाणी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कारेश्वर हिल्स येथे 51,000 वृक्षारोपण संकल्पपूर्ती सोहळा उदंड उत्साहात वृक्षप्रेमींच्या उपस्थितीत साजरा झाला। या प्रसंगी संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, मालपाणी परिवारातील सदस्य सुवर्णा काकी मालपाणी, उद्योजक राजेश भाऊ मालपाणी, संजय भाऊ मालपाणी, गिरीश भाऊ, आशिष भाऊ मालपाणी, त्यासोबत रचना भाभी मालपाणी, जय मालपाणी, श्रेया मालपाणी, यशवर्धन मालपाणी, हर्षवर्धन मालपाणी आदी मालपाणी परिवार मोठ्या उत्साहानं या कार्यक्रमात सहभागी झाला। या प्रसंगी भाऊसाहेब डेरे, संदीप पाटील, रामहरी कातोरे, धांदरफळ गावच्या लोकनियुक्त सरपंच उज्ज्वलाताई देशमाने, उपसरपंच नवनाथ देशमाने आदी प्रमुख पाहुण्यांसह सत्यम वारे, वनपरिक्षेत्राधिकारी सागर केदार, सदाशिवराव थोरात, अनिलराव काळे, संकेत वल्वे, भारत कोल्हे, जयराम दिवटे, स्वदेश मित्र परिवार, सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, रामेश्वर अधिष्ठित पायी दिंडी सोहळ्यातील सर्व वारकरी बंधू भगिनी, लोकमान्य विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, ध्रुव ग्लोबल स्कूल, अमृत उद्योग समूह, मालपाणी उद्योग समूह, वन विभाग, ग्रामसेवक धुमाळ, मोहन देशमाने, सचिन देशमाने, अविनाश देशमुख, राजेश शिंदे, नाना कोल्हे, शुभम कोल्हे, अनिल कोल्हे, देवराई वृक्ष आणि मालपाणी वृक्ष मित्र परिवार मोठ्या संख्येनं या सर्व सोहळ्यात सहभागी झाला होता। प्रत्येकानं आपला वाढदिवस एकतरी झाड लावून साजरा केल्यास वृक्ष चळवळ ही अधिक जोमाने फोफावेल आणि येणाऱ्या पिढीसाठी हीच एकमेव अमूल्य भेट असणार आहे, असा सूर यावेळी निघाला। स्वदेश सेवाभावी संस्था आणि स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेबजी देशमाने यांच्या पुढाकारानं हा सोहळा यशस्वीपणे पार पडला। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून त्यांनी आपली भूमिका विशद केली। वाढदिवसाचा होणारा अवास्तव खर्च टाळून प्रत्येकानं वृक्ष चळवळ मनोभावे राबवली तर लोकशाहीमध्ये निश्चितच नवा आशादायी पायंडा रुजेल, अशी भावना देशमाने यांनी यावेळी व्यक्त केली। या प्रसंगी गावातून निघालेल्या वृक्ष दिंडीत आबालवृद्ध मोठ्या आनंदाने सहभागी झाले। धांदरफळ ग्रामपंचायत शाळा आणि ध्रुव अकॅडमीतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं या वृक्ष दिंडीत सहभागी झाले होते। कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन दत्तात्रय कासार यांनी केलं। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी वृक्ष लगाए मंत्र जान कर, किया हरित यह सारा परिसर, वृक्ष लगाए मंत्र जान कर, किया हरित यह सारा परिसर, हर पौधा अभिषिक्त यहाँ पर, बूंद बूंद से हर हर शंकर, हर हर शंकर, ओ शंकर हर हर शंकर,
पहाड़ था वह निर्जन बंजर, गुफा में एकाकी शंकर, बिखरे थे कंटक और कंकर, गूंज उठे स्वर हर हर शंकर। एक पहाड़ी पर यह सृजन देख चंबित होता जन मन। एक पहाड़ी पर यह सृजन देख चंबित होता जन मन। पंछी हजारों गाते सस्वर मधुर कंठ से हर हर शंकर, हर हर शंकर, ओ शंकर, हर हर शंकर, हर हर शंकर, ओ शंकर, हर हर शंकर। भरा भरा जब मंगल सावन, शांति गहरी पवित्र पावन, वर्षा का अमृत भी झरझर गिरता कहता हर हर शंकर। फल फूलों से सज्जित यह वन, रंग बिरंगी सृष्टि सुहावन। फल फूलों से सज्जित यह वन, रंग बिरंगी सृष्टि सुहावन। मंद सुगंधित वायु सुख कर बहती कहती हर हर शंकर, हर हर शंकर, ओ शंकर, हर हर शंकर, हर हर शंकर, ओ शंकर, हर हर शंकर। भाई मनीष का सपना सुंदर, हरित वृक्ष में हरि भी है हर। जन्म दिवस है आज शुभंकर, हम सब कहते हर हर शंकर, हर हर शंकर, ओ शंकर, 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 हर हर शंकर। मालपाणी उद्योग समूहाचे माननीय राजेश भाऊ मालपाणी, तसेच डॉक्टर सुधीरजी तांबे, त्याचप्रमाणे संजू भाऊ मालपाणी, गिरीश भाऊ मालपाणी, आशिष भाऊ मालपाणी, त्याचप्रमाणे दुर्गाताई तांबे, जयश्रीताई थोरात, भाऊसाहेबजी डेरे, संदीप पाटील साहेब वन अधिकारी, सागर केदार साहेब आणि संगमेरमधून आलेले विविध आमचे सगळेच मित्र, मालपाणी परिवारामधील सगळे सदस्य। खरं तर 20 वर्षापूर्वी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमेर तालुक्यामध्ये दंडकन अरण्य अभियान सुरू झाला आणि त्याचा एक सिंहाचा वाटा आदरणीय मनीष भाऊंनी उचलला आणि साधारणतः 8-9 वर्षापासून आदरणीय मनीष भाऊ आणि खूप सुंदर झाडं तिथं लावले गेले। खांडगाव येथील कपालेश्वर मंदिराच्या पाठीमागे वन ट्री म्हणून अगदी विस्तीर्ण असा असलेला डोंगर, तिथं वृक्षारोपण झालं। तसंच दंडकारण्य अभियान अंतर्गत करे घाटामध्ये वृक्षारोपण झालं। शेजारी असलेल्या अमृतवाहिनी बँकेच्या माध्यमातून शेजारच्या पिंपळगाव पुंजिराचा डोंगर सुद्धा वृक्षारोपणाने आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला दिसेल का सुंदर असे वृक्ष त्या परिसरामध्ये वाढले गेलेले आहे। मी नेहमी म्हणत होतो मनीष भाऊंना की आमच्या झांझरपळला सुद्धा एक सुंदर असा डोंगर आहे, कारेश्वर नावाचा डोंगर आहे आणि त्याच्या बाजूला एक दुसरा एक डोंगर आहे, म्हणून कारेश्वर हिल या नावाने आपण इथं चांगली डेव्हलपमेंट करूया। आणि मनीष भाऊनी आणि मालपाणी ग्रुपच्या सगळ्या परिवाराने हे मान्य केलं आणि सुमारे 1.5 महिन्यापासून आमचे मनीष भाऊंच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे की जे कोणीही कधीही स्वतःची जाहिरात करत नाही,
असे आमचे दशरथ वरपे सर, 1.5 महिन्यापासून वरपे सर, मी, आमच्या गावातील सगळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि गावातील सगळे ग्रामस्थ, करमाळा विभागातील ग्रामस्थ ह्या डोंगराच्या परिसरामध्ये फिरत आहे आणि वरपे सरांच्या माध्यमातून दंडकारण्याचं खूप मोठं काम या तालुक्यामध्ये चालू आहे. आदरणीय थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या कार्यक्रमाला थांबायला पाहिजे, परंतु म्हणे मला माझे कोणताही मोठेपणा मला चालणार नाही, आज ते कार्यक्रमाला सुद्धा नाही आहे. आणि त्यांनी सुमारे 5 लाख झाडं या तालुक्यामध्ये दंडकारण्याच्या अभियानाअंतर्गत आणि मालपाणी ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभे आहेत. आज आपण आंबोरेचा डोंगर पाहिला, तिकडचा पिंपरेचा डोंगर पाहिला, तसाच कारेश्वरचा डोंगर सुद्धा आपण आता डेव्हलप करणार आहोत. मनीष भाऊनी 1 ट्री म्हणून खांडगावचा डोंगर खूप सुंदर असा डेव्हलप केलेला आहे. एक शेततळ सुद्धा इथं तयार केलेलं आहे आणि ठिबक सिंचनचं सुद्धा काम जोरात चालू आहे. आणि निश्चित मनीष भाऊंचा वाढदिवस हा एक वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला झांझरफळकरांना का तो झांझरफळच्या कारेश्वर हिल मध्ये साजरा होतोय. खरं तर ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आमच्या झांझरफळकरांसाठी. आणि मनीष भाऊंना मी सांगितलंय की आता ह्या वर्षी हा डोंगर झालाय, पुढच्या वर्षी आता हा बाजूचा डोंगर, समोरचा डोंगर आहे तो वडगाव, लांडगा आणि झांझरफळ बुद्रुक शिवारामध्ये आहे. हा पण तसाच दोन्ही शिवारामध्ये आहे. तर आपल्याला पुढच्या वर्षी त्या झाडावर डोंगर आपल्याला त्या तिथे करायचं आहे, डोंगरावर झाडं लावायची आहे. आदरणीय नामदार थोरात साहेबांना या निमित्ताने मी सांगू इच्छिल की करमाळ्याचा जो रस्त्याचा जटिल प्रश्न होता तो तुमच्या माध्यमातून सुटला गेला आहे. 1 वर्षापूर्वीच मुख्यमंत्री सडक योजनेतून 2 कोटी 70 लाख रुपये त्याची मंजूर झालेली आहे. परंतु राजकीय याच्यामध्ये थोडासा टेंडर पुढे चाललंय, परंतु टेंडर पण आता झाले आणि निश्चित तो एक रस्ता, सुंदर असा रस्ता होणार आहे. तर साहेबांना एक विनंती आहे की या बाजूला आमच्याकडे वडगाव लांडगा आहे, पिंपळगाव कुंजिरा आहे, पिंपळगाव निपाणी आहे, हे झांझरफळ बुद्रुक आहे, इकडे जवळे कडलक आहे, समोर कवठे झांझरफळ आहे, सांगवी आहे, झांझरफळ खुर्द आहे, गोडसेवाडी आहे, सुंदर परिसर आहे. परंतु वडगाव लांडगा ह्या रस्त्यावरून तुमच्या माध्यमातून जे पाठ झाला आहे त्या पाटाच्या कडाने सुरू होणारा हा रस्ता हा इकडे जर कारेश्वरच्या डोंगराच्या पायथ्याने जर इकडे काटवनमाळ्याच्या रस्त्याला जोडला गेला तर पिंपळगाव निपाणीपासून वडगाव लांडगा, झांझरफळ बुद्रुक, पिंपळगाव कुंजिरा या सगळ्या लोकांना सुमारे संगमनेर 5 किलोमीटर जवळ होणार आहे. तर निश्चित हा रस्ता आपल्या माध्यमातून जर केला तर हे कारेश्वर हिल मालपाणींनी केलेला हा डोंगर हे सगळ्यांच्या नजरेमध्ये पडणार आहे. 2-5% लोक फक्त गाडी घेऊन आले, बाकीचे 95% लोक पायी चढून वर आलेले आहे. आणि गेल्या 1-1.5 महिन्यापासून आम्ही इथं वर चढतोय उतरतोय, 2 किलो वजन उतरलेलं आहे. आणि निश्चित संगमनेरच्या लोकांनी सुद्धा इथं यायला हरकत नाही. म्हणजे एका बाजूला इन आणि दुसऱ्या बाजूला एक्झिट, म्हणजे इकून उतरल्यानंतर तिकडे खाली तुम्ही चढल्यानंतर तिकडे मस्तपैकी खाली उतरू शकता. आणि इथं चढल्यानंतर तुम्हाला बाळेश्वरचा डोंगर, संगमनेरचा साखर कारखाना, संगमनेरचा दूध संघ, संगमनेर शहर, झांझरफळ खुर्द, कवठे झांझरफळ, खांडगावचा डोंगर, बाळेश्वरचा पण डोंगर दिसतो. इथं सगळे डोंगर, ह्या डोंगरावरून आपल्याला सुंदर, पार पिमगिरीचा डोंगर सुद्धा, आणि थोडंसे लांब जर दुर्बीण पाहिली तर मला वाटतं कळसुबाई सुद्धा येऊन दिसायला हरकत नाही. आता सगळा सुंदर परिसर या निमित्ताने डेव्हलप झालेला आहे. आणि खूप मुलं, कनकेश्वरचा डोंगर सुद्धा खूप चांगला आता समोरच डेव्हलपमेंटचं काम चालू आहे अमृतवाहिनी बँकेच्या माध्यमातून.
आज आपण दिंडीने खूप मुलं आले, आपण जवळजवळ 1000 मुलं खाली थांबवले, कारण छोटे छोटे मुलं वर चढून त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना जेवायला खाली दिलं आहे. आणि आपल्याला जे खावंसं वाटतं अशी लापशी, मसाले भात आणि मस्त गावठी हरभऱ्याची झणझणीत भाजी केलेली आहे. तर सगळ्यांना विनंती आहे, हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण करून जायचं आहे अशी या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करतो. सुंदर असं हे नामदार साहेब, मी तुम्हाला सांगतो की हा जो डोंगर आहे, तुम्ही जर 5 वर्षांनी आले तुम्हाला हा डोंगर बोडका दिसणार नाही. तिथं सगळे झाडं असे डामडौलाने वाढलेले दिसतील, कारण इथं आम्ही झाडाला दिवसभर राखण्यासाठी सुद्धा माणूस ठेवलेला आहे. हरित वसुंधरा या ठिकाणी आपल्याला फुलायला मिळणार आहे. आपण सगळे आलात. आता इथं सगळ्यांचे नाव घ्यायला पाहिजे होते, परंतु बऱ्याच वेळा माझे नाव माझ्याकडून राहून जातात. पण स्टेजवर असलेले सगळे आणि स्टेजच्या समोर बसलेले सगळे यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर IBM लोकमतचे पत्रकार आदरणीय तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी जो दंडकारण्याचा अभियान या महाराष्ट्रामध्ये सुरू केला आहे, संगमनेर तालुक्यामध्ये केलेला आहे, असाच अभियान हा पुढच्या काळामध्ये निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मालपाणी उद्योग समूह हा 1 नंबरला राहील असं या ठिकाणी मी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभियानाला खऱ्या अर्थाने मोठे स्वरूप घेऊन जाणार तीर्थरूप भाऊसाहेब थोरात साहेबांनी पेरलेलं हे रोपट वटवृक्षाच्या रूपाने पुढे घेऊन जाणारे सन्माननीय थोरात साहेब. त्यानंतर पुढील सत्कार डॉक्टर सुजीजी तांबे यांचा करण्यासाठी भारतजी कोल्हे. सन्माननीय राजेश भाऊ मालपाणी यांचा सत्कार होतोय. भारतजी कोल्हे यांना विनंती आहे. सन्माननीय संदीपजी पाटील साहेब. सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, वनज भाऊ मालपाणी. सन्माननीय सागरजी केदार साहेब, वन परिषद अधिकारी. 10 हेक्टर 23 आरची वृक्षारोपणासाठी जागा प्राप्त करून दिल्याबद्दल आदरणीय सर्व वन विभागातील सर्व आमचे मार्गदर्शक संदीप पाटील साहेब या सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. स्टेजवर उपस्थित असलेले मालपाणी यांचा सत्कार करण्यासाठी आमचे या ठिकाणी ट्रॅक्टरची त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आशिष भाऊ. पुढील सत्कार करण्यासाठी सन्मान्य भाऊसाहेब ढेरे यांचा सत्कार करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य वाढदिवसाला उपस्थित असणारे आदरणीय नामदार श्री बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई, जयश्रीताई, मालपाणी परिवारातील सर्व सदस्य, या ठिकाणी मनीषवर प्रेम करणारे त्याचे सर्व मित्र आणि धांदरफळ गावचे सर्व ग्रामस्थ. आज याची आमचे सगळेच मित्र, या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं मागच्या 1.5-2 महिन्यापासून या डोंगरावर काम सुरू केलं. मनीषच्या वाढदिवसाचा आनंद निश्चित मोठा आहेच, पण मनीषच्या वाढदिवसाला ज्या डोंगरावर आपण जातो त्या डोंगरावर गेल्यानंतर तिथली झाडं, तिथली वाढती झाडं पाहून जो आनंद होतो तो त्यापेक्षाही खूप जास्त मोठा असतो. मनीष एक असं व्यक्तिमत्व आहे की एखादी गोष्ट मनात आणली की ती त्याचा पिच्छा सोडायचा नाही आणि ते करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं. वरकरणी अतिशय स्पष्ट वक्ता असलेला मनीष जे मनात असेल ते धडकन बोलून देणार. परंतु माझा अनुभव हा आहे की जितक्या सहजतेनं तो ते बोलतो तितक्या सहजतेनं जर त्यात काही गडबड असेल तर ती पण स्वीकारून टाकतो. मदतीला तत्पर म्हणजे आउट ऑफ बॉक्स जाऊन मदत करणं, आपल्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन मदत करणं, आपल्या मित्रांसाठी कायम उपलब्ध असणं, त्यासाठी रात्रंदिवस न पाहणं, अशा पद्धतीची व्यक्तिमत्व ही विरळी असतात, डाऊन टू अर्थ असतात. या झाडांप्रमाणेच ती देणारी असतात.
सर्वांना त्या झाडाखाली येऊन बसावं वाटतं अशी ती व्यक्तिमत्व असतात आणि तशातला एक आमचा मनीष आहे, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. त्याच्या कल्पनेतून वेगवेगळ्या पद्धतीनं जे पार्क्स ठिकठिकाणी साकारात गेले, तोही एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीनं अम्युजमेंट इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठं होता येतं. आणि आता जय त्याच्या जोडीनं हे सगळं काम पाहायला लागलंय. त्यामुळे इमॅजिका सारखा मोठा पार्क आणि साबरमती रिव्हर फ्रंटवर अहमदाबादमध्ये आपल्या संगमनेरचा पार्क, आता तिथे जाऊन उभा राहणार आहे. अहमदाबादमध्ये झेंडा गाडला जाणार आहे. या निमित्तानं संगमनेरचे झेंडे ठिकठिकाणी गाडले जावेत अशी, कारण आता घोडा मैदान खूप जवळ आहे आणि त्या मैदानावर आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करतो. आपल्या सर्वांचं अनेक वर्षांचं जे स्वप्न आहे की त्यांनी आता मुख्यमंत्री व्हावं, ते निश्चितपणे आवाक्यात आलेली घटना आहे असं मला वाटतं. आणि या निमित्तानं त्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आपण सर्वजण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं निश्चितपणे काम करून एक वेगळं रेकॉर्ड स्थापन करू, यात काही शंका नाही आहे. परंतु संगमनेरचं रेकॉर्ड, आम्हाला आता झाडं खूप झाली संगमनेरमध्ये, आम्हाला आता काय अडचण नाही, खूप झाडं आहेत, छान पाऊस यावर्षी पडतोय, दरवर्षी पडतोय. पण वेगळ्या आनंदाचा पाऊस येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये यावा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. देशमाने आणि त्यांचे सर्वच मित्र मग वारे असतील, मला साहेब विचारत होते की देशमानेंनी जर हा डोंगर चढून वर गेले तर मी त्यांचा सत्कार करणार आहे असं ते मला म्हणाले. तर त्यांचा ताबडतोब इथं सत्कार लगेच करून टाकला पाहिजे. तिनं आपल्या सगळ्यांचं एक अतिशय आदराचं श्रद्धेचं ठिकाण म्हणून तयार झालं आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं एक योजना तयार केली त्यामध्ये बाळासाहेब देशमाने यांची खूप मोठी दूरदृष्टी आहे. त्यांना मदत करणारे परदेशी असतील, वारे असतील, ही सगळी मंडळी खूप काम करतात आणि त्यातून अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकल्प उभे राहतात. आज जर आपण वन ट्री प्रकल्पावर गेलो, खांडगावच्या कपारेश्वराच्या डोंगरावर जर गेलो तर अतिशय मन प्रसन्न होऊन जातं. म्हणजे संध्याकाळी जर मोकळा असेल तर मी तिथेच जातो, दुसरीकडे जातच नाही. आता इतकं छान त्या ठिकाणचं वातावरण तयार झालेलं आहे आणि तशीच गर्दी या कारेश्वरच्या ही कपारेश्वर नंतर कारेश्वर, आणि म्हणून हर हर शंकरचं गाणं मी ते मुद्दाम लिहिलं आणि ते या ठिकाणी वाजवलं जातंय. ही सगळीच हिरवी बेटं आपल्याला सगळ्यांना आनंददायी होवत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना भरपूर ऑक्सिजन देऊ, त्यासाठी मनीषला दीर्घायुष्य प्राप्त हो अशी प्रार्थना या निमित्तानं त्या महादेवाच्या चरणी करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. मनीष भाऊ हे कायम म्हणजे लहानपणापासून मी पाहतोय की झाडांवर त्यांचं फार प्रेम आहे आणि रचना भाभींचं आणि मनीष भाऊचं लग्न झाल्यानंतर रचना भाभींनाही झाडात फार आवड आहे आणि त्यामुळे त्या नर्सरी करतात, म्हणजे लहान रोप तयार करतात आणि मनीष भाऊ ते लावून ते मोठं करतात. आत्ताच वरपे सर भेटले होते तेव्हा ते म्हटले की आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व डोंगर आपल्याला हिरवीगार करायची आहेत आणि 10 वर्ष अजून लागणार आहेत. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्व डोंगरांवर भरपूर झाडं असतील आणि त्यामुळे दरवर्षी पाऊस देखील चांगला पडेल. आज आपल्या सगळ्यांच्या मनातील जे आपल्या मनात आपण जे विचार करत होता तेच विचार संजू भाऊ यांनी बोलून दाखवले. आपल्या संगमनेरचं नाव मी जिथे जिथे बाहेर जात असतो तिथे सर्वजण म्हणतात तुमचं शहर हे फार चांगलं आहे. तर मी हेच सांगत असतो की आमचे बाळासाहेब थोरात, तसेच आमचे डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, आता जयश्रीताई, हे सर्व व्यापाऱ्यांना नेहमी पुढे जाण्याची संधी देतात. जे औद्योगिक संगमनेरचं औद्योगिकरण झालेलं आहे त्यालाही नेहमी ते सपोर्ट देत असतात आणि त्यामुळे आपल्या संगमनेरची प्रगती होत असते. आता निश्चितच आपले आदरणीय बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला संगमनेर लवकरच जिल्हा होईल असे या निमित्ताने मी बाळासाहेब थोरात यांना फार सगळ्या संगमनेरकरांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. देशमाने मी सत्यम आम्ही कायम फिरत असतो तेव्हा आमची हीच चर्चा असते की एकदा की आपला संगमनेर जिल्हा झाला की मग आपले नामदार साहेब देखील दरवर्षी आणि येणाऱ्या अनेक वर्ष हे मुख्यमंत्री म्हणूनच राहतील.
मी मनीष भाऊ यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला अभिमान आहे असे व्यक्तिमत्व आदरणीय सुवर्णाकाकी मालपाणी याचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. ज्ञान आणि गुरुचं भंडार म्हणजे आदरणीय सुवर्णाकाकी मालपाणी. वृक्षापेक्षा जास्त वृक्ष व्यक्तींनी दिली आणि आज याही ठिकाणी 1000 वृक्ष देऊन देवराईची त्यांनी स्थापना केलेली आहे. झाडात देव पाहणारा माणूस आणि माणसातून देवत्व निर्माण करणारे वृक्ष मित्र यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून आपण डोंगरांवर त्यांचा वाढदिवस साजरा करतो आणि वृक्षारोपण करतो. यावेळेस खूप सुंदर अशा निसर्गरम्य अशा कारेश्वर या शिवशंकराच्या मंदिराच्या ह्या कारेश्वर या परिसरामध्ये 51,000 वृक्षारोपणाची संकल्पपूर्ती या ठिकाणी केलेली आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित फॉरेस्टचे आपले अधिकारी मान्य श्री पाटील साहेब, सर्व अधिकारी वर्ग आणि उपस्थित सर्व ज्यांचा आज सन्मान या ठिकाणी होत आहे अशा आमच्या मातोश्री, ज्यांच्यामुळं आमचे मनीष भाऊ, ज्यांच्या संस्कारामुळं मनीष भाऊ या अतिशय चांगल्या प्रकारचं काम समाजामध्ये करत आहे, त्या आमच्या मातोश्री सुवर्णाताई मालपाणी आणि ज्यांचा वाढदिवस आहे ते मान्य श्री मनीष भाऊ मालपाणी, त्याचप्रमाणे सौभाग्यवती रचनाताई मालपाणी, सर्व धांदरफळ आणि पंचक्रोशीतील सर्व उपस्थित मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आज या ठिकाणी देशपांडे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपने या ठिकाणी केलेला आहे. मनीष भाऊंविषयी आपण सर्वांनी तितक्या वेळ खूप सुंदर माहिती त्यांच्याविषयी ऐकली आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपण जर सगळ्या बाजूनी बघितलं तर आपण सगळ्या बाजूनी सुंदर सुंदर डोंगर या ठिकाणी आहे. कणकेश्वरचा हा समोरचा डोंगर आहे, पिंपळगाव कोंजिराचा समोर बाळेश्वर आहे, तिकडे निधनेश्वर आहे, कपाळेश्वर आहे, रामेश्वर आहे, किती किती म्हणजे सगळे शंकराचे मंदिर आणि सगळे मल्हारगड, खंडोबाची सगळी गड, म्हणजे इतके खंडोबा आहे आपल्याकडे, इतके महादेव आणि शंकर आहेत की जे सगळे डोंगर आहेत की ते दुधेश्वरचा डोंगर सुद्धा आता आपण करायला घेतलेला आहे. त्याप्रमाणे मल्हार घाट पासून सुद्धा आपण करायला सगळं काही घेतलेलं आहे. आणि जर एकेका डोंगराची नावं पाहिली तर ढग पोचतं म्हणून ढग्या, वारा खूप सुटतं म्हणून वाऱ्या, अशी काय काय चमत्कारी गमतीची नावं या ठिकाणी घेतलेले आहे आणि ते सजवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. पिंपळण्याचा एक सुंदर डोंगर आहे, तो सुद्धा SMBTने घेतलेला आहे आणि त्याला फादर भाकर हरमन हिल्स नाव दिलेलं, अतिशय सुंदर, खूप सुंदर. जसा कपालेश्वर आहे, कपालेश्वरवर पहिल्याच वेळेस जेव्हा दादाने हे अभियान 2006 साली सुरू केलं त्यावेळेस सायखिंडीच्या डोंगरावर गेलो होतो, म्हणजे डाग्या आणि वाऱ्या डोंगरावर गेलो होतो आणि तिथं खूप बियाणं लावलं, खूप बीजारोपण केलं आणि इतका ते सायखिंडीचे लोक होता, आधी पाऊसच नव्हता झाला, इतका पाऊस धो पाऊस त्याच दिवशी झाला. आणि अशा प्रकारे सगळे डोंगर आता आपण संस्थेना आपल्या अनेक ज्या संस्था आहेत त्यांनी घेतलेले आहे आणि ते सजवण्याचं वृक्षारोपण करण्याचं काम यामधनं चालू आहे. अनेक शाळेंच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि संस्थांच्या माध्यमातून हे सगळे काही काम चालू आहे. देशपांडे साहेबांनी आधी आपल्या धांदरफळ गावामध्ये प्रवरेच्या तीरावर खूप चांगलं वृक्षारोपण त्या ठिकाणी सुद्धा केलेलं आहे. आपण वड सावित्री पौर्णिमेला सुद्धा प्रत्येक 171 गावामध्ये दरवर्षी 15 वर्षापासून 5 वडाची रोपं लावत असतो आणि ती इतकी मोठी आणि खूप छान रोपं सध्या ती झालेली आहे. वडा असं की एखादं काम सोपवलं की ते एकदम पटकन पूर्ण करायचं, पायी आल्या त्यामुळं. तर अशा या सुंदर अशा कार्यक्रमासाठी मी मनीष भाऊ तुमचं हे काम असंच पुढे चांगलं राहो. रचनाताई सुद्धा खूप मोठी नर्सरी रोपांची चालवत असते, ती अनेक रोपं आपल्याला चांगल्या क्वालिटीचे रोपं, मला असं वाटतं की जो रोपं आपल्या वन खात्यामध्ये मिळत नाही पाटील साहेब, ती रोपं तुम्हाला जर तयार करणं शक्य नसेल तर अशी रोपं तयार करण्याचं तुम्ही आमच्या इथं डोले साहेब आलेले, त्यांना सांगा, रचनाताईला सांगा, आम्हाला सांगा, आपण ते रोपाचं बी मिळू आणि
तशी रोपं आपण निश्चितपणे रिठा इतकं सुंदर आहे, पण रिठ्याची रोपं आपल्याकडे उपलब्ध नसतात. अनेक रोपं आहेत. तर अशी तुम्हाला आमच्याकडनं जर काही म्हणजे माहिती देऊ आम्ही आणि तुम्ही रोपं करणार असाल तर ती रोपं निश्चितपणे आम्ही बनवू. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे आवडते आमचे मनीष भाऊ यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात आणि सर्वांच्याच डॉक्टर हर्षल तांबे या सर्वांच्याच वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचा लोकरे नावाचा इथला एक मित्र आहे कोळवाड्याचा, त्यांनी संपूर्ण या 51,000 वृक्षांचं रोपण करण्याचं आम्हाला सहकार्य केलंय, त्याचाही मनापासून आभार. सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं जीव कुरु पुण्यतु मंगलं जन्मदिनं. रघुनाथजी ढोले साहेब, सर्व मालपाणी परिवार, जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं. या फोटोमध्ये सन्माननीय सुनील भाऊ देशमुख, अनिलराव काळे, विजूभाऊ सोसायटी स्नेही आणि संगमनेरातील सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर असणारे मालपाणी परिवाराचे महत्त्वाचे संचालक वृक्षमित्र मनीष भाऊ मालपाणी. एक नवीन उपाधी त्यांना आता इथे दिलेली आपण सर्वांनी वृक्षमित्र. आणि मी त्यांचे जेवढे जेवढे वाढदिवसाला गेलो त्या प्रत्येक वाढदिवसामध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम हा हमखास त्या ठिकाणी होता. तेव्हा त्यांच्या माध्यमातून आज इथे हे कपारी ही जी टेकडी आहे ही अतिशय सुंदर रीतीने वृक्षराजीने सजणार आहे. असा हा वाढदिवस वेगळ्या आणि अतिशय अभिनव पद्धतीने साजरा होतोय. त्यानिमित्त आता मी सर्व नावं घेत नाही, आपल्या सर्वांचे नेते राज्याचे सर्वांचेच घ्यायला पाहिजे. बाळासाहेब देशपांडे चांगलं पुढाकार घेऊन मनीष भाऊंचा वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा होतोय. आणि जे आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी दादांनी जे दंडकारण्य अभियान सुरू केलं त्यांचं वय 84 वर्षाचं होतं. मला आठवतं त्या दिवशी एक ते पुस्तक वाचता वाचता अचानक त्यांचा आम्हाला फोन आला, आधी इकडे या म्हणे. मी काय दादांना एकदम अचानक कसं बोलवलं, मला दुर्गा आम्ही सर्व गेलो तिथे, दादांचं बरेच प्रमुख लोकांना बोलवलं. त्यांनी सांगितलं की आपल्याला हे दंडकारण्य अभियान करायचं आहे. त्यांनी एक शब्द वापरला होता, ते म्हणे हे पुस्तक दुर्गा यांनी त्यांना पुस्तक वाचायला दिलं होतं, झाड लावणारा माणूस. त्यांनी माझ्या डोक्यामध्ये चमक आली म्हणे हे पुस्तक वाचल्यानंतर. आणि मग त्यांनी जे ठरवलं त्याच्यानंतर त्यांचा तो उत्साह, दुर्गाने जे काय आता टेकड्यांचे नावं घेतले, दादांचे सगळे टेकड्या पाठ, ते रोज पहाटेच उठायचे आणि कागद घ्यायचे आणि कागदावर मग ते टेकड्यांचे चित्र काढायचे आणि आम्हाला कागद द्यायचे. मग ते लगेच त्यांनी ग्रीन आर्मी तयार केली, मग त्याचा तो ड्रेस कोड आणि ते सर्व तर त्यांचा तो उत्साह पाहिल्यानंतर आम्हालाच कधी कधी लाजल्यासारखं वाटायचं की दादांचा एवढा प्रचंड उत्साह आहे. आणि मग सगळेच कामाला लागले. सुरुवातीला आपण बिया टाकायचो, परंतु आपल्या इकडे डोंगर खूप हे झालेले, माती खूप कमी आहे आणि त्यामुळे आपण वेगवेगळे बदल करत गेलो. आणि आता जे काही बदल झाले आहेत ते खरोखर आता आपल्याला म्हणजे चांगलं यश किंवा चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील अशा पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी झालेलं. आणि खूप सर्वांच्यामध्ये आता सहभागही लोकांचा खूप वाढतो. वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी पुढे येत आहेत, मदत करतायत. त्यामध्ये मालपाणी परिवाराचंही खूप मोठं त्या ठिकाणी सहकार्य आहे. मग खांडेश्वरचं मंदिरचं तिथला परिसर असेल किंवा आता ही टेकडी त्या ठिकाणी घेतली. आणि सर्वांच्या सहकार्य शेवटी ही चळवळ आहे, ही पर्यावरणाची चळवळ आहे, पृथ्वीला वाचवण्याची चळवळ आहे, माणसाच्या आणि सर्व सजीवांची वाचवण्याची ही चळवळ आहे. आणि त्यामुळे सर्वांनी या चळवळीमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीचं एक आहे. काल आम्ही MIDCला गेलो होतो. MIDCचे सर्व उद्योगपतींना गोळा केलं, त्यांना सांगितलं तुम्हाला सुद्धा एक डोंगर घ्यावं लागेल. ते लगेच तयार झाले आणि जागेवरच 3 लाख रुपयाचं त्यांनी तिथे कलेक्शन केलं. त्यामुळे आता एक नवीन पॅटर्न असा आहे तो बर्फे सरांनी डेव्हलप केला की आता डोंगरावर जाऊन खड्डे खोदून माणसानं हे बरंचसं अवघड झालेलं आहे. परंतु त्या जे काटरपिलर जे मशीन असतं पोकलँड
त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने कारण CCT, याला डीप CCT म्हणतात, कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच. कारण त्याच्यामुळे काय होतं की समतलते जे चर खोदतो आपण त्यात पाणी साठतं. हे फादर बाकर यांचा उल्लेख झाला. त्यांनी ती टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थाने जास्त इकडे पॉप्युलर केली आणि त्यामुळे मग त्या वृक्षांना वाचवण्याचं आपण बरोबर ड्रीपची व्यवस्था केली. पण आता सगळीकडे ड्रीप करणं आपल्याला शक्य होईल असं नाही आहे, परंतु ही जर अशा पद्धतीने केली तर खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून देशपांड्यांचे अभिनंदन. त्यांना मला वाटतं कोणतरी त्यांना येऊन सांगितलेलं दिसतं की तुम्ही वर डोंगरावर जा आणि त्या ठिकाणी झाडं लावा, म्हणजे तुमचं शरीर आणि तब्येत चांगली होईल. आणि त्यांनी सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांना मंत्र दिलेला आहे. तर तब्येत चांगली करायची असेल, डॉक्टरापासून दूर राहायचं असेल डॉक्टरांपासून, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आता टेकड्या शोधाव्यात. आपल्या तालुक्यात 1/3 भाग टेकड्यांचा आहे. सौ दुर्गानी बरेच नावं सांगितले. कुठलाही शोधा, वाऱ्या घ्या, ढग्या घ्या, जो आवडेल तो घ्या आणि तिथे जाऊन छानपैकी तुम्ही झाडं लावा. खूप हे अभियान आपल्याला पुढे न्यायचं आहे. आता आम्ही सांग की सप्तशृंगी हे आपलं सर्वांचं आवडतं आहे श्रद्धास्थान आहे. आपण लोकचळ आपल्या दंडकारण्य अभियानच्या माध्यमातून आता तिथे वृक्ष लागवड करायचं ठरवलेलं आहे. आणि जवळजवळ 100 एकरवर CCT घेऊन, म्हणजे मी वरपे सरांना सहज म्हणलं आपण नेहमी दर्शनाला जातो, तिथे गेलं की पाहिलं की सप्तशृंगी गडावर म्हणजे एवढी आपली श्रद्धा आहे, पण तिथे आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणलं. इतकं मला वाईट वाटतं किंवा तिथं झाडं वगैरे नाही आहेत. मग ते काय वरपे सरांना सांगितलं की मग पुढचे कामं सोपी असतात. आम्ही लगेच त्या वनाधिकाऱ्याला पकडलं. सुरुवातीला वन खातं जरा खळखळ करत होतं, परंतु आता खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथे सहकार्य केले. आणि आता जवळजवळ 100 एकरवर आपण CCT घेऊन तयार झालेत. आता तिथे पाऊस जास्त असतो, त्यामुळे आता ही चळवळ खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्रामध्ये न्यायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आज आता मनीष भाऊ आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रभर जायला आम्हाला काही अडचण नाही. तुमच्यासारखं धडाडीचे व्यक्तिमत्व आमच्याबरोबर आलं आहे, आता काहीच अडचण नाही. आपण निश्चितपणाने ही चळवळ महाराष्ट्रामध्ये नेऊया. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचा सर्व सार्वजनिक म्हणजे मालपानी परिवाराचंच ते खऱ्या अर्थाने एक संस्कार आहे. तो आदरणीय भाऊंपासून पाहिलं, आदरणीय माधवलालजींपासून पाहिलं मी की कुठलंही सार्वजनिक काम असो तिथे ते निश्चितपणाने येतात आणि आपलं योगदान देत असतात. मी आज मनीष भाऊंचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. ते शतायुषी हो अशी हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांची देतो. थांबतो. धन्यवाद. ये आए बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू, ओहो हैप्पी बर्थडे टू डियर मनीष, हैप्पी बर्थडे टू यू. जन्मदिनं तव भवतु मंगलम, जन्मदिनं सुदिनं सुदिनं, जन्मदिनं तव भवतु मंगलम, जन्मदिनं. विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा, जगति भवतु तव सुयशोगानं. सुदिनं सुदिनं सुदिनं, जन्मदिनं तव भवतु मंगलम, जन्मदिनं. जन्मदिन मंगल हो, जन्मदिन मंगल हो. स्नेही आणि संगमनेरातील सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर असणारे मालपानी परिवाराचे महत्त्वाचे संचालक वृक्षमित्र मनीष भाऊ मालपानी, एक नवीन उपाधी त्यांना आता इथे दिलेली आपण सर्वांनी वृक्षमित्र. आणि मी त्यांचे जेवढे जेवढे वाढदिवसाला गेलो त्या प्रत्येक वाढदिवसामध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम हा हमखास त्या ठिकाणी होता. तेव्हा त्यांच्या माध्यमातून आज इथे हे कपारी ही जी टेकडी आहे ही अतिशय सुंदर रीतीने वृक्षराजीने सजणार आहे. असा हा वाढदिवस वेगळ्या आणि अतिशय अभिनव पद्धतीने साजरा होतोय. त्यानिमित्त आता मी सर्व नावं घेत नाही, आपल्या सर्वांचे नेते राज्याचे सर्वांचेच घ्यायला पाहिजे. बाळासाहेब देशपांडे चांगलं पुढाकार घेऊन मनीष भाऊंचा वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा होतोय. आणि जे आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी दादांनी जे दंडकारण्य अभियान सुरू केलं त्यांचं वय 84 वर्षाचं होतं. मला आठवतं त्या दिवशी एक ते पुस्तक वाचता वाचता
अचानक त्यांचा आम्हाला फोन आला, आधी इकडे या म्हणे. मी म्हणलं काय, दादांना एकदम अचानक कसं बोलवलं, मला दुर्गा आम्ही सर्व गेलो तिथे, दादांचं बरेच प्रमुख लोकांना बोलवलं. त्यांनी सांगितलं की आपल्याला हे दंडकारण्य अभियान करायचं आहे. त्यांनी एक शब्द वापरला होता, ते म्हणजे हे पुस्तक दुर्गा यांनी त्यांना पुस्तक वाचायला दिलं होतं, झाड लावणारा माणूस. त्याने माझ्या डोक्यामध्ये चमक आली म्हणे हे पुस्तक वाचल्यानंतर. आणि मग त्यांनी जे ठरवलं त्याच्यानंतर त्यांचा तो उत्साह, दुर्गाने जे काय आता टेकड्यांचे नावं घेतले, दादांचे सगळ्या टेकड्या पाठ, ते रोज पहाटेच उठायचे आणि कागद घ्यायचे आणि कागदावर मग ते टेकड्यांचे चित्र काढायचे आणि आम्हाला कागद द्यायचे. मग ते देखील त्यांनी ग्रीन आर्मी तयार केली, मग त्याचा तो ड्रेस कोड आणि ते सर्व तर त्यांचा तो उत्साह पाहिल्यानंतर आम्हालाच कधी कधी लाजल्यासारखं वाटायचं की दादांचा एवढा प्रचंड उत्साह आहे. आणि मग सगळेच कामाला लागले. सुरुवातीला आपण बिया टाकायचो, परंतु आपल्या इकडे डोंगर खूप हे झालेले, माती खूप कमी आहे आणि त्यामुळे आपण वेगवेगळे बदल करत गेलो. आणि आता जे काही बदल झाले आहेत ते खरोखर आता आपल्याला म्हणजे चांगलं यश किंवा चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील अशा पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी झालेलं. आणि खूप सर्वांच्यामध्ये आता सहभागही लोकांचा खूप वाढतो. वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी पुढे येत आहेत, मदत करतायत. त्यामध्ये मालपाणी परिवाराचंही खूप मोठं त्या ठिकाणी सहकार्य आहे. मग खांडेश्वरचं मंदिरचं ते तिथला परिसर असेल किंवा आता ही टेकडी त्या ठिकाणी घेतली. आणि सर्वांच्या सहकार्य शेवटी ही चळवळ आहे, ही पर्यावरणाची चळवळ आहे, पृथ्वीला वाचवण्याची चळवळ आहे, माणसाच्या आणि सर्व सजीवांची वाचवण्याची ही चळवळ आहे. आणि त्यामुळे सर्वांनी या चळवळीमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीचं एक आहे. काल आम्ही MIDCला गेलो होतो. MIDCचे सर्व उद्योगपतींना गोळा केलं, त्यांना सांगितलं तुम्हाला सुद्धा एक डोंगर घ्यावं लागेल. ते लगेच तयार झाले आणि जागेवरच 3 लाख रुपयाचं त्यांनी तिथे कलेक्शन केलं. त्यामुळे आता एक नवीन पॅटर्न असा आहे तो वरपे सरांनी डेव्हलप केला की आता डोंगरावर जाऊन खड्डे खोदून माणसानं हे बरंचसं अवघड झालेलं आहे. परंतु त्या जे काटरपिलर जे मशीन असतं पोकलँड, त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने कारण CCT, त्याला डीप CCT म्हणतात, कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच. कारण त्याच्यामुळे काय होतं की समतल ते जे चर खोदतो आपण त्यात पाणी साठतं. हे फादर बाकर यांचा उल्लेख झाला. त्यांनी ही टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थाने जास्त इकडे पॉप्युलर केली आणि त्यामुळे मग त्या वृक्षांना वाचवण्याचं आपण बरोबर ड्रीपची व्यवस्था केली. आता सगळीकडे ड्रीप करणं आपल्याला शक्य होईल असं नाही आहे, परंतु ही जर अशा पद्धतीने केली तर खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून देशपांड्यांचे अभिनंदन. त्यांना मला वाटतं कोणतरी त्यांना येऊन सांगितलं दिसतं की तुम्ही वर डोंगरावर जा आणि त्या ठिकाणी झाडं लावा, म्हणजे तुमचं शरीर आणि तब्येत चांगली होईल. आणि त्यांनी सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांना मंत्र दिलेला आहे. तर तब्येत चांगली करायची असेल, डॉक्टरापासून दूर राहायचं असेल डॉक्टरांपासून, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आता टेकड्या शोधाव्यात. आपल्या तालुक्यात 1/3 भाग टेकड्यांचा आहे. दुर्गांनी बरेच नावं सांगितले. कुठलाही शोधा, वाऱ्या घ्या, ढग्या घ्या, जो आवडेल तो घ्या आणि तिथे जाऊन छानपैकी तुम्ही झाडं लावा. खूप हे अभियान आपल्याला पुढे न्यायचं आहे. आता आम्ही सांग की सप्तशृंगी हे आपलं सर्वांचं आवडतं आहे श्रद्धास्थान आहे. आपण लोकचळ आपल्या दंडकारण्य अभियानच्या माध्यमातून आता तिथे वृक्ष लागवड करायचं ठरवलेलं आहे. आणि जवळजवळ 100 एकरवर CCT घेऊन, म्हणजे मी वरपे सरांना सहज म्हणलं आपण नेहमी दर्शनाला जातो, तिथे गेलं की पाहिलं की सप्तशृंगी गडावर म्हणजे एवढी आपली श्रद्धा आहे, पण तिथे आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणलं. इतकं मला वाईट वाटतं किंवा तिथं झाडं वगैरे नाही आहेत. मग ते काय वरपे सरांना सांगितलं की मग पुढचे कामं सोपी असतात. आम्ही लगेच त्या वनाधिकाऱ्याला पकडलं. सुरुवातीला वन खातं जरा खळखळ करत होतं, परंतु आता खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथे सहकार्य केले. आणि आता जवळजवळ 100 एकरवर आपण CCT घेऊन तयार झालेत. आता तिथे पाऊस जास्त असतो, त्यामुळे आता ही चळवळ खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्रामध्ये न्यायची. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आज आता मनीष भाऊ आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रभर जायला आम्हाला काही अडचण नाही. तुमच्यासारखं धडाडीचे व्यक्तिमत्व आमच्याबरोबर आलं आहे, आता काहीच अडचण नाही. आपण निश्चितपणाने ही चळवळ महाराष्ट्रामध्ये नेऊया. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचा सर्व सार्वजनिक म्हणजे मालपाणी परिवारातच ते खऱ्या अर्थाने एक संस्कार येतो. आदरणीय भाऊंपासून पाहिलं, आदरणीय माधवलालजींपासून पाहिलं मी की कुठलंही सार्वजनिक काम असो तिथे ते निश्चितपणाने येतात आणि आपलं योगदान देत असतात. मी आज मनीष भाऊंचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. ते शतायुषी हो अशी हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांची देतो. थांबतो. धन्यवाद. निसर्गरम्याच्या सकाळी तेच सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना हे खरं आहे की आदरणीय दादा भाऊसाहेब थोरात यांनी
आणि एकदा मला देखील साहेब सुदर्शन आपल्या बंगल्यावरती दादांनी अनेकांना बोलवलं होतं, त्याच्यापैकी मी एक होतो. आणि त्यांनी अनेक झाडांची नावं, अनेक डोंगरांची नावं जसं त्यांनी सांगितली तसं त्यांनी ते सगळं वाचून दाखवलं. आणि हे सगळं आपल्याला दंडकारण्य माध्यमातून जसं रामायणाच्या वेळेस होतं तसं सगळं हरित करायचं आहे असं त्यांचं स्वप्न होतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी खूप सगळी योजना त्यांनी आखली आणि तसं ते संपूर्ण तालुक्याभर ते अभियान राबवण्यात आलं. त्याच्यापैकी मी देखील एक हिस्सा होतो, मालपाणी ग्रुप एक हिस्सा होता. आणि आम्ही 400 कामगार, आमचे 400-500 कामगार घेऊन खांडगावला मी स्वतः त्या एक छोटासा आपला लोखंडाचा तुकडा घेऊन त्यांनी खड्डा करायचा, त्याच्यात बी टाकायची आणि परत बाहेर दाबायचं असं अभियान राबवलं. त्यानंतर प्रत्येक वाढदिवसामध्ये 100, 200, 300 आपण झाडं लावू असं ठरवलं आणि तसे काही उपक्रम केले. परंतु मनामध्ये असा विचार आला की आपण हे 200-300 झाडं लावून काय होणार आहे. आणि मग आपण काहीतरी मोठा ध्यास, मोठा विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने झाडं जर जगवायची असतील तर खऱ्या अर्थाने पाण्याची व्यवस्था पाहिजे. कारण आपल्याला वन खात्याच्या माध्यमातून आपल्याला डोंगर अवेलेबल करता येतो, मशीन अवेलेबल करता येतं, रोपं अवेलेबल करता येतात, परंतु पाणी नसेल तर काय करणार. आणि जर 2-3 वर्ष आपण जर चांगल्या पद्धतीने पाणी घातलं तर त्या ठिकाणी सुंदर अशी वनराई निश्चितपणे निर्माण होते. आणि मग तसं ती योजना आखली आणि त्यावेळेस दशरथ वरपे सरांनी देखील मला खूप मदत केली आणि संपूर्ण ते पाणी आम्ही ते वरती चढवण्यात आलं. आणि आज वन ट्रीचं जर आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर असा ट्रेक झालेला आहे. आणि जाऊन येऊन त्या वन ट्रीच्या एका तिथं झेंडा लावलेला आहे. बरोबर 2 तासाचं ट्रेकिंग आहे. आणि सॅटर्डे, संडे किंवा इतर वेळेस देखील अनेक संगमनेरचे रहिवासी त्या ठिकाणी जातात आणि त्या पर्यटनाचा आनंद घेतात. तसंच बाळासाहेब देशपांडेंच्या माध्यमातून, बाळासाहेब देशपांडे म्हणजे आमचा जीवा भावाचा मित्र आहे. आणि हे सगळं काय केलं, हे सगळं बाळासाहेब देशपांडे आणि त्यांच्या सर्व धांदळपाच्या टीमने केलं, ग्रामस्थांनी केलं. या ठिकाणी ध्रुवचे मुलं असतील, अनेक लहान लहान मुलं, शाळेतले मुलं येऊन त्यांनी इथे वृक्षारोपण केलेलं आहे. आणि 25-30 हजार झाडं, 50,000 झाडं या ठिकाणी मुलांनी लावली, सर्व ग्रामस्थांनी लावली, टीमने लावली. आणि जसं आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं एक वाक्य आहे की माँ को एक पौधा, माँ के लिए एक पौधा. म्हणजे आईच्या स्मृती निमित्त असेल किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने असेल किंवा आपल्या घरामधील परिवाराच्या वतीने असेल तर बाळासाहेब या ठिकाणी एखादा सेल्फी पॉईंट करा, काही झाडं ठेवा, खड्डे करा. आणि त्यांना फक्त पाण्याची ड्रीपची व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे. आणि त्या ठिकाणी लोकांनी वरती यायचं आणि गाडीने नाही चालत यायला पाहिजे आणि इथे झाडं लावली पाहिजे. झाडांचं महत्त्व हे आपल्याला सर्वांना सांगायला नको, परंतु जेव्हा आपण चालत असतो, एखाद्या टेकडीवर चढत असतो, तेव्हा आपल्या शरीराचा चांगला व्यायाम होत असतो, लंग्सचा व्यायाम होतो, हार्टचा व्यायाम होतो. आणि मुख्य म्हणजे आपले ब्रेन, माणसाचा जो मेंदू आहे तो हालचाली करता देवाने बनवलेला आहे. आणि ह्या माध्यमातून आपल्याला वर चढणं, आपला तोल सांभाळायचा, कुठं घसरण्याची भीती असते. आणि म्हणून आपल्याला सांगतात की उलटं देखील चाललं पाहिजे, त्याच्यामुळे आपला ब्रेन जास्त शार्प होतो. आणि म्हणून निसर्गाच्या ठिकाणी आपण ट्रेकिंग देखील केलं पाहिजे हे सांगण्यात येतं. आज बाळासाहेब देशपांडेसारखा मित्र मिळणं दुर्लभ आहे, तसाच संजूभाऊ मालपाणी आणि सारखा भाऊ मिळणं देखील दुर्लभ आहे. आमचे 5 भाऊ म्हणजे सगळेच दुर्लभ आहे, 4 भाऊ. संजूभाऊने इतकं सुंदर गीत रचलं आणि त्यांनी परवा मला सांगितलं की मनीष त्या ठिकाणी डोंगरावरती जायचं आहे आणि शूटिंग करायचं आपल्याला. तर मला वाटलं पाऊस खूप आहे म्हणून मी पण हाफ पॅन्टवर गेलो आणि इतकं सुंदर त्यांनी गीत स्वतः रचलं ते मागच्याच वर्षी. आणि यावेळेस त्याच्यामध्ये बरोबर ध्रुवची विद्यार्थिनी पुण्याची 7वी मधली साहेब, तिचा तो आवाज आहे, म्हणजे 12 वर्षाची मुलगी आहे. आणि इतकं सुंदर गीत त्यांनी रचलं. जसं संजूभाऊनी माझ्याबद्दल सांगितलं की मनीष असं करतो तसं करतो, परंतु पाठीवर शाबासकी आणि खुल्या मनाने एखाद्याचं कौतुक करणं आणि त्याला प्रेरणा देणं हे कसं आहे संजूभाऊंकडून शिकलं पाहिजे. कारण की जेवढे जवळचे लोक असतात आपण थोडं एखाद्याला कॉम्प्लिमेंट देण्यामध्ये कंजूसी करत असतो सगळेच जण, परंतु दिलखुलासपणे कौतुक कसं करायचं हे संजूभाऊकडून शिकायचं. आणि बदल कौतुक न करता ते साक्षात त्यांनी त्या चित्रफितीच्या माध्यमातून ते उतरवलं, मला त्याचा अभिमान आहे. जसं मित्र मिळणं अवघड आहे, बंधू मिळणं अवघड आहे, तसे आपल्यासारखे नागरिक मिळणं देखील अवघड आहे, संगमनेरचा संपूर्ण परिसर. आणि त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीरजी तांबेंसारखे
नेतृत्व मिळणं देखील हे देखील अवघड आहे आणि ते देखील आपलं भाग्य आहे की असे नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. मित्रांनो, कृष्णाने भगवद्गीतेमध्ये, संजीव या ठिकाणी आहेत, एक सुंदर वाक्य सांगितलं आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम यदमत भक्त्या योमत भक्त्या प्रयच्छते. म्हणजे भगवंतानी काय सांगितलं, भगवंताचं सगळं आहे, परंतु त्यांनी काय सांगितलं की मला एखाद्याने पान, फळ, फूल आणि पाणी एवढं जरी चढवलं तरी ते जो नैवेद्य आहे तो माझ्यापर्यंत पोहोचतो. आणि मग आपण काय केलं, आपण त्याच्या माध्यमातून भगवंताला असं सांगायचं होतं की तुम्ही झाडं जास्तीत जास्त लावायला पाहिजे. पण आपण हुशार, आपलं ब्राह्मण त्याच्यावर हुशार, त्यांनी काय केलं, एक पान, खाण्याचं पान, त्याच्यावर सुपारी किंवा फळ, त्याच्यावर फूल आणि त्याच्यावर आपण पाणी फिरून टाकतो. पाणी घालायला डोंगरावर जात नाही. तो संस्कार, तो जो संस्कार आहे तो जसं भगवंताने आपल्याला सांगितलंय ते आपण करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता सगळीकडे सप्ते बसणार आहे. चांगला आता श्रावणाचा महिना कालपासून सुरू झाला आहे. त्या कीर्तनकाराला आपण सांगायला पाहिजे की तुम्ही हा संस्कार गावागावामध्ये रुजवला पाहिजे, शेतकऱ्यांमध्ये रुजवला पाहिजे. आणि शेतकऱ्याने जर ठरवलं की बांधाने आपल्याला आपल्याच शेतामध्ये, बांधाला शेतामध्ये नाही, आपल्याला झाडं लावायची, तर कितीतरी झाडं लागतील. परंतु आपण 4-5 हजार रुपयांसाठी ते लिंबाचं झाड तोडून टाकतो, एखादं चिंचेचं झाड तोडून टाकतो. का म्हणे तो वसवा होतो. अरे वसवा होतो तर उभं जाणारं बुच्याचं झाड लाव. अनेक प्रकारची झाडं आहेत. परंतु खरंच जर आपण चांगल्या पद्धतीने आपण हा संस्कार जर कीर्तनाच्या माध्यमातून, कारण तेव्हा लोक ऐकतात, भगवंताचं असेल तर लोक ऐकतात, तर असं जर आपण हे केलं तर निश्चितपणे आपलं हे सगळं सुजलाम सुफलाम झाल्यासारखं शिवाय राहणार नाही. आज अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी झाडं लावली आणि एक प्रकारे बाळासाहेब देशपांडेंनी आज खूप मोठं आज दिंडी वगैरे सगळ्यांचं नियोजन केलं. खाली 2-3 हजार लोकांचं जेवणाचं देखील नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि आज मुलांच्या मनामध्ये देखील एक संस्कार नकळत पेरला गेला की आपण देखील मोठं झाल्यानंतर झाडं लावली पाहिजे, झाडं वाढवली पाहिजे. आणि निश्चितपणे हा 25-30 लाख रुपयाचा खर्च बालपण ग्रुपतर्फे केला जातो. परंतु आता दरवर्षी माझा वाढदिवस, जसं कोणीतरी सांगितलं की संजीवांचा वाढदिवस हा आखाडामध्ये येतो, परंतु महिना फार चांगला आहे, पवित्र महिना आहे ना, जुलैचा महिना आहे. आणि पुढचं जे बाळासाहेब समोरचं जे डोंगर आहे तो आपण पुढच्या 20 जुलैला संजीव भाऊंचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करू आणि याहून मोठ्या पद्धतीने तो साजरा केला जाईल. आणि साहेब, आपल्याला सगळ्या वाढदिवसाला यायचं या कार्यक्रमाला. तुम्ही पुढे बागेचा मुख्यमंत्री झाला तर असं चालणार नाही. मला आता वेळ नाही, तुम्हाला येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावेच लागतील. आणि निश्चितपणे मी आता फार लांबवणार नाही, साहेबांना जायचं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि या हरित वसुंधरा या प्रोजेक्टला आपला कायम सहभाग आहे. आपण निश्चितपणे आपल्या फॅमिलीसोबत, मुलांसोबत, परिवारासोबत या वन ट्रीला किंवा या ठिकाणी आपण गाड्या खाली लावून वरती या आणि या ठिकाणी हा सुंदर असा मनोरम असं दृश्य आहे, याचा आनंद घ्या. फक्त स्वच्छता मात्र आपण सर्वांनी सगळ्या ठिकाणी पाहिली पाहिजे. पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक धन्यवाद देतो. आज सगळेजण एवढे मोठ्या संख्येने सर्व मान्यवर मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी बालपाणी परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आज वातावरण खूप सुंदर आहे. थोड्या वेळ पाणी, थोड्या वेळ पाऊस, थोड्या वेळ ऊन. आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हरित वसुंधरा अभियानाचं ते जनक आहेत आणि त्यांनी 51,000 वृक्षारोपणाचा संकल्प पूर्ती सोहळा या कारेश्वर हिलवर इथे आयोजित करण्यात आलेला आहे. शिखरावर इथे माथ्यावर होतो आहे. माझ्या वतीत कायमच सगळ्यांच्या स्मरणात राहील असा वाढदिवस आज आहे. असा एक दिवस होता का कारेश्वरच्या माथ्याला आपण होतो. काही गोष्टी असतात जीवनात का त्या फार थोड्या लक्षात राहत असतात. माझ्या वतीत जो चढून आला त्याच्यात पक्क लक्षात राहील. गाडीनं आल्यावर थोडासा फरक होईल, परंतु चढून आला त्याचे पक्क लक्षात राहील. असा हा अभिनव असा वाढदिवस आहे. इतका सुंदर चाललेला आहे की इथे म्हटले बाळासाहेब देशपांडे की याला श्रावण सरी म्हणतात.
ऊन पडतं, परत सरी येते, परत ऊन पडतं. पण उन्हानं आणखी एक शिकवलं तुम्हाला, तेव्हा ऊन पडतं चांगलं कडक. आता थोडं ढिलंय, परंतु थोडं कडक पडलं त्यात तुम्हाला इथं उभे राहिले त्यांचं हवा वाटायला लागतं. दत्ताचा यांचा कारण ते सावलीत आहे, आपणच उन्हात आहे. तुम्हाला शिकून जातं ते जेव्हा उन्हात असतं त्यावेळेस सावलीचं महत्व वाटतं. त्यापेक्षा सावलीच निर्माण करा, उन्हात राहू नका, हे सांगणारा असा संदेश त्याच्यामध्ये. आणि हे खरं वृक्षारोपणाचं असं एक वाक्य आहे की जेव्हा पाणी संपतं ना, विहिरीचं पाणी संपलं, पूर्णपणे वेळ आलेली आहे की वृक्षारोपणाचं आणि हरित अशी वसुंधरा निर्माण करण्याचं महत्व किती हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. परवाचा वायनाडला घडलेली घटना असेल किंवा आपल्याकडे सुद्धा इथे मागच्या वर्षी घडलेली घटना असेल मालिनीची, हे सुद्धा वेस्टर्न घाटची जी कमिटी होती पर्यावरणाची, तिनं सांगितलं होतं, बाबुराव गाडगे नावाचे तिचे अध्यक्ष होते, म्हणले होते की तुम्ही जर नाही त्याची काळजी घेतली तर ती आपले रंग दाखवायला सुरुवात करील. आणि त्या पद्धतीनं आपण पाहतोय की काही घटना घडत असताना दिसत. हिमालयात तर जावा का नाही अशी भीती वाटत असते आता सध्या, हिमाचल प्रदेश आणि हिमालयामध्ये. याला कारणच असं आहे की ज्याची काळजी निसर्ग आहे, निसर्ग हा आपल्या करता दिलेला आहे, जी संधी आपल्याला दिलेली आहे तिचं उद्ध्वस्त करण्याचं काम आपण जे करतो ते थांबवलं पाहिजे, हा सांगणारा संदेश त्यांचा खरा अर्थ नाही. मनीष भाऊ भाग्यवान आहे की एवढं सुंदर असा वाढदिवस कोणाचा झाला असेल की नाही मला माहिती, इतका चांगला वाढदिवस. तर ह्या वाटावा इतका सुंदर वाढदिवस आहे तुमचा आजचा, एक आनंदाचा असा वाढदिवस आहे. आणि याच्या निमित्तानं जे आपण झाड लावतो ना, खरं सांगतो झाडाची वाढ जशी होत चालती त्यातला आनंद वेगळा असतो. ज्याला घेता आला त्याला येतो, मात्र ज्याला घेता आला तर तुम्ही झाडं लावा आणि त्याची वाढ पहा, तुम्हाला त्याचा आनंद वाटत आहे. आणि पहिलं फळ मिळतं ते तर खूपच आनंदाचं असतं. आणि म्हणून हे अत्यंत चांगल्या प्रकारे हा वाढदिवस आपण साजरा करतो. खरं आहे की तीर्थरूप भाऊसाहेबांनी दंडकारण्य अभियान सुरू केलं, 19 वर्ष हे आहे. आणि सतत दरवर्षी दुर्गाताई डॉक्टर यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. खूप अडचणी याच्यामध्ये, हे टिकवायचं कसा हा प्रश्न असतो. एका बाजूला पाऊस नाही, दुसरीकडे चालणारे जनावर जर घुसले तर ते नासधूस करतात, रक्षण करणं महत्वाचं असतं, हे सगळं होत नाही, पाण्याचे प्रश्न असतात. परंतु त्याच्यातून टिकवणं फार महत्वाचं असतं. परंतु आता एक चांगलं आपण काय सगळीकडचं टिकलं असं नाही, परंतु आज कपालेश्वर ज्याच्यामध्ये मनीष भाऊंचा खूप मोठा वाटा आहे, मालपानी परिवारानं मोठा वाटा उचललेला आहे, ते कपालेश्वर आज टुरिझमचं चांगलं ठिकाण झालेलं आहे. डोकं शांत करायचं असेल, आता खरं म्हणजे संजय तुमचं डोकं शांतच असतं तरी वर जाता तुम्ही, ज्याचं तापतं त्यानं वर जावं, त्याचं शांत झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला सांगतो, कपालेश्वर अत्यंत सुंदर ठिकाण झालंय. परंतु त्याचबरोबर देवगड खूप कठीण होतं कारण ते खडकच आहे, तरी आमच्या दूध संघावाल्यांनी तिथं ते हिरवं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमृतवाहिनी बँकेनं हा याचा डोंगर जो आहे कनकेश्वर तो गेले नाही. आणि तुम्ही मुद्दाम जाऊन या एकदा, एक रस्ता आहे वरपर्यंत जाण्याचा, म्हणजे तो काही त्रास होणार नाही. परंतु इतका सुंदर झाली ती बाजू, एकदम अगदी इतका दाट झाडी तिथे झालेली आहे. वन खात्याचा याच्यामध्ये सहभाग आहे, आपण नाकारू शकत नाही, ते रक्षण असतं ते करणं. परंतु लोक सहभाग करून घेऊन वन वाढवणं हे सुद्धा महत्वाचं काम आहे. त्यामध्ये त्यांचा सहभाग चांगल्या पद्धतीने मिळतो, सहयोग मिळतो. म्हणूनच आजचा कार्यक्रम होतोय असं मला वाटतं. केदारपूर त्यांचा ते सकारात्मक आहे म्हणून हा कार्यक्रम आहे, नाही तर अवघड आहे बरं का. म्हणजे सेशन कायदा तर तो सेशननं तयार केलेला कायदा आहे, एवढा अवघड करून ठेवलेला आहे. परंतु ते त्याचे कारण त्या काळातले होते, त्याचे काही फायदे असतील, काही तोटे असतील, परंतु आहे हे खरं आहे. परंतु या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण खूप चांगल्या पद्धतीनं पुढे जातो आहोत. एक तास नाही लवकरावर संपन्न होतो आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण झाडं लावणारे माणसं आहे, पण काही झाडं उपटणारे माणसं फिरत असतात. त्यांचं काम आपलं झाडं लावायचं, वाढवायचं असा कार्यक्रम चाललेला असतो. चांगलं करायचं हे चांगलं सकारात्मक. काहीला झाडं उपटायला आवडतं, जी अवस्था आहे. आता इथं यांनी बाळासाहेबांनी सांगितलं हा रस्ता झाला पाहिजे, तो झाला पाहिजे, तो रस्ता होणार. कारण पाठपुरावा कसा करावा, माझं पत्र, पण पाठपुरावा कसा करावा हे बाळासाहेबाला माहिती. मंत्रालयाचं सगळ्या चक्रव्यूह त्यांना कळालेलं आहे, भेदलेलं आहे तिने अनेक वेळा.
त्यामुळे तो प्रश्न नाही. पण हे सांगितलं की हा रस्त्याचा टेंडर आणि उशीर का होत चालला, तर एवढे मोठ्या प्रमाणावर रस्ते मंजूर सगळ्या तालुका छोटा नाही. याचं जर पाहिलं तर देवकवट्यापासून तर आपण शिंदोडीला तिकडे गेलो, कोट्यापर्यंत 100 किलोमीटरचा तालुका आहे आपला. 170 गावं, 240 वाड्या, संगमेर शहर, एवढा मोठा व्याप आहे. आपण रस्ते भरपूर मंजूर केल्यानंतर खोट्यापर्यंत चालू कसं होणार नाही, याच्याकरता अनेक उद्योग आपल्या तालुक्यात झाले. परंतु सगळे उद्योगाचा निपटारा होतो आहे आणि लवकरच सगळा निपटारा होईल, सगळे व्यवस्थित होईल. हे कोण? हे झाडं उपटणारे माणसं. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, झाडं लावणारा कोण आणि उपटणारा कोण, आणि उपटणाऱ्याला उपटून टाकणं हे आपलं काम असतं. ही काळजी आपण घेतली तर सगळं चांगलं हिरवगार रान आपलं निश्चितपणे होणार आहे. आपली वसुंधरा सुंदर करण्यामध्ये एक अत्यंत पथदर्शी कार्यक्रम हा आपण एकत्र पद्धतीनं करतो आहोत. सर्वजण सहभाग आहे, मालपाणी परिवाराचा सहभाग आहे, जनतेचा सहभाग आहे, वन खात्याचा सहभाग आहे. याच्यातून असा आपला पथदर्शी प्रकल्प झाला पाहिजे तर जो सगळ्यांना मार्गदर्शक झाला पाहिजे. ते काम आपण निश्चितपणे करूया. मनीष भाऊंना खूप शुभेच्छा या निमित्ताने देतो. असंच आनंदी जीवन तुमचं सहकुटुंब सहपरिवार पुढे जात राहावं, असेच वाढदिवस व्हावं, आम्ही त्याला हजर राहावं याकरता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आजच्या या वृक्षमित्र माननीय मनीष भाऊ मालपाणी मनीष भाऊंवर प्रेम करणारे सर्वजण आज या कारेश्वरच्या डोंगरावरती त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथं आलेले आहात. मी आमच्या धामदरपळ बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे, आमच्या सोसायटीतर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि साहेब, आज मगाशी बाळासाहेबांनी जसं सांगितलं, मी शॉर्टमध्ये बोलतो की आमच्या धामदरपळचा पाठीमागचा जो रस्त्याचा जो प्रश्न आहे तो फार गंभीर होता कारमळ्यातला. जसा बराचसा पुरवठा पण झालेला आहे, बऱ्याचशा गोष्टी पण झालेल्या आहे, तरी तो मंजूर पण झालेला आहे, तरी अजूनही थोड्या अडचणी येत आहेत. तर लवकरच तो रस्ता ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर तो मार्गी लागावा. आणि त्याचबरोबर बाळासाहेबांनी जसं सांगितलं की हा कारेश्वराचा जो डोंगर आहे हा रस्त्याचा पारपुरवठा आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत नक्कीच करूया. तर हा रस्ताही कसा होईल याची महाराष्ट्राला एक देणारा संदेश आहे. आणि खरं म्हणजे मालपाणी ग्रुप आमच्या धांदरपळसाठी एवढी मेहनत करतो. नेहमीच आपण पाठीमागे जर बघितलं असेल तर धांदरपळच्या आपल्या रामेश्वर मंदिराच्या तिथे सुद्धा फार मोठं काम त्यांनी वृक्षमित्र म्हणून केलेलं आहे. आणि आमच्या धांदरपळ गावाला कसं हिरवामय करण्याचं काम त्यांनी केलं. भाऊ, तुम्हाला खूप आमच्या ग्रामपंचायत धांदरपळकरांतर्फे खूप खूप शुभेच्छा. इथं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी धांदरपळ तर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी खाली जेवण करून जायचं. आपण आलात, धन्यवाद. सर्वांच्या वतीने रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनील देशमुख सर्व जाऊ सर का थोडे समोर पाय इकडे दीपककडे फोटो. ओके सर्वांना विनंती, आपण सर्वांनी दरवर्षी 50,000पेक्षा अधिक रुपये तयार करून ही आपल्याला विनंती आहे. इकडे समोर पाठवतो. ओके हॉटेल सुपर डायमंड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, पार्टीसाठी हॉल, प्रशस्त गार्डन, कॉन्फरन्स हॉल, फॅमिली डायनिंग, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त पार्किंग. पत्ता हॉटेल सुपर डायमंड, महात्मा फुले चौक, पाव बाकी संगमनेर. प्रोपायटर श्री प्रमोद अशोकराव हिरे, चिरंजीव ऋतिक संतोषराव हिरे.